श्री स्वामी समर्थ. मी जयश्री ग्लो विथ जयू या चॅनलमध्ये आपलं स्वागत करत आहे. तुम्ही बघू शकता मी आईकडे आलेली आहे आणि छान भरपूर हिरवी झाडं आहेत. म्हटलं त्यातलंच छानपैकी आपण सगळं नॅचरली गोळा करावं आणि छानपैकी हेअर मास्क बनवावा, म्हणून मी आता घेत आहे कढीपत्ता. कढीपत्ता छान ताजा ताजा मिळालेला आहे. त्याच्यानंतर घेतलेली आहे मी कोरफड, पण मला कोरफड थोडी कमी वाटत आहे म्हणून मी अजून 1-2 पानं त्याच्यामध्ये तोडणार आहे. त्यानंतर आता आहे छान तुळशीचेसुद्धा पानं घेतले, कारण तुळशीसुद्धा आपल्या केसांसाठी खूप फायदेशीर आहे. त्याचं मी काय काय महत्त्व आहे हे मी पुढे सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. परत मला ती कोरफड कमी वाटली म्हणून मी आता अजून तोडत आहे, कारण आईकडे भरपूर कोरफड आहे. छानपैकी हिरवागार कढीपत्ता आणि नंतर त्याच्यामध्ये छान जास्वंदाची पानं, फुलं. आता फुलं नाही आहे सध्या एवढे, तोडले आईने पूजेसाठी, पण जास्वंदाची पानं घेत आहे मी. आणि जेवढं ताजं मिळेल तेवढा त्याचा रस मिळतो छान, तर ती केसांसाठी खूप फायदेशीर आहे. तर मी तुम्हाला आईचं पूर्ण अंगण दाखवत आहे. किती छान हिरवं सगळीकडे छानपैकी गार वाटत आहे, अगदी मस्त उन्हाळ्यातसुद्धा. खरं सांगायचं आज सकाळी अंगणात मी फेरफटका मारताना माझी नजर या सुंदर सगळ्या झाडांवर, कोरफडीवर वगैरे गेली आणि तेव्हाच वाटलं केसांसाठी इतका चांगल्या नैसर्गिक गोष्टी घरातच असताना बाहेरचे महागडे प्रोडक्ट्स वापरायचेच कशाला. म्हणून मी आज तुमच्यासाठी एक सोपा आणि प्रभावी हेअर मास्क घेऊन आले आहे. चला तर मग हे कसा बनवायचा हा मास्क हे आता आपण बघूया. पहा तुम्ही कोरफड किती छान ताजी ताजी तोडून आणलेली आहे. त्याच्यामध्ये किती सुंदर गर आहे. कोरफड तोडल्यानंतर ती लगेच वापरू नका, त्यामधून जो पिवळसर द्रव्य बाहेर येतो. म्हणून कोरफड 10 ते 15 मिनटं पाण्यात ठेवून घ्या किंवा अशी उभी ठेवा, त्यानंतर स्वच्छ जेल काढून वापरा. तर अशा प्रकारे मी आता पाण्यात ठेवलेला आहे. तुम्ही अशाच पद्धतीने ठेवा आणि आल्यानंतर तो पिवळा भाग तुम्ही कट करून ठेवा. आता मी घेतलेला आहे याच्यामध्ये हा कडुलिंबाचा पाला आहे, त्याच्यानंतर ही जास्वंदाची पानं आणि मी कोरफड असा कट करून घेतलेला आहे, कारण आपल्याला त्यातला पांढरा जेल न काढता डायरेक्ट आपण मिक्सरमध्ये लावणार आहे. त्यामुळे हे सगळं कट करून ठेवून द्यायचं. तुळशीची पानं वगैरे सगळं. तशा प्रकारे मी सगळं ताटात आधी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि हे सगळं आता भरपूर मिळालं म्हणून मी भरपूर घेतलेलं आहे. तुम्ही याचं प्रमाण कमी जास्त करू शकता. कुठलंही असं प्रमाणशीर पाहिजे असं काहीही नाही आहे, पण आता अंगणात फ्रेश आहे म्हणून मी सगळं भरपूर प्रमाणात घेतलेलं आहे, कारण हे सगळं साहित्य केसांसाठी खूप फायदेशीर आहे. कढीपत्ता केसांच्या मुळांना पोषण देतो, केस कमी करण्यास मदत करते, त्यानंतर केस मजबूत आणि दाटसुद्धा दिसतात. अकाली जे पांढरे होतात ना आपले केस, ते सुद्धा ते कमी होतात. त्याच्यानंतर जास्वंदाची पानं तर खूप फायदेशीर आहे. जास्वंदाची पानं फुलंसुद्धा आपल्या केसांना नॅचरली चमक देतं, केस मऊ आणि सिल्की ठेवते. केस तुटत असेल, गळत असेल ते सुद्धा ते कमी करतं. आणि कोरफडसुद्धा आपल्या केसांचा कोरडेपणा कमी करतो, केस मऊ आणि सिल्की ठेवतो. त्याच्यानंतर कोरफड आपल्या केसांना म्हणजेच आपल्या डोक्याला शांत ठेवण्यासुद्धा मदत करते. म्हणूनच मी या हेअर मास्कमध्ये ताजी कोरफड जास्त प्रमाणात वापरत आहे, म्हणजे आपल्या केसांना जे मॉइश्चर हवं असतं ना ते या कोरफडपासून मिळतं. तर अशा प्रकारे तुम्ही बघू शकता केसांसाठी मी भरपूर ताटभर सगळे नॅचरल गोष्टी तोडून आणलेल्या आहेत. कडुलिंबसुद्धा आपल्या केसांमध्ये डॅन्ड्रफ असेल, खाज असेल किंवा कुठलं इन्फेक्शन झालं असेल किंवा अतिरिक्त तेल असेल ते कमी करण्यास मदत करते. पण मी या हेअर मास्कमध्ये न टाकता, कारण बऱ्याच वेळा आपण मिक्सरमधनं काढतो तर तो मिक्सरचा पॉट थोडा कडवट होतो, तर मी त्याचा नंतर उपयोग करणार आहे. तर त्याचा कसा उपयोग करणार आहे हे व्हिडिओ स्किप न करता बघा, ते तुम्हाला पुढे समजेल. जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही याच्यामध्ये पण ॲड करू शकता, पण मी त्याचा वेगळा प्रयोग केलेला आहे. तर अशा प्रकारे आता हे छानपैकी मी मिक्सरमधनं काढून घेत आहे सगळं. छानपैकी फाईन पेस्ट काढून घ्यायची. थोडं पाणी ॲड केलं तरी चालेल, किंवा तुम्ही दही किंवा ताक टाकू शकता याच्यामध्ये, किंवा लिंबूचा रससुद्धा कोणाला सूट होत असेल ते पण तुम्ही ॲड करू शकता पाण्याऐवजी, पण मी याच्यामध्ये पाणी ॲड केलेलं आहे.
तर अशा प्रकारे छानपैकी याची फाईन पेस्ट तयार झालेली आहे. आणि याच्यामध्येच तुम्हाला टाकायचं आहे हेअर ऑइल. तुम्ही कुठलंही हेअर ऑइल टाकू शकता. आता माझ्याकडे हे कोकोनट ऑइल होतं ते मी टाकत आहे. पहा किती सुंदर त्याची फाईन पेस्ट झालेली आहे. तुम्हाला जर हेअर ऑइल लावायचा कंटाळा असेल तर तुम्ही असे वेगवेगळे हेअर मास्क लावून त्याच्यामध्ये सुद्धा ऑइल टाकू शकता. आता आपला हा हेअर मास्क तयार झालेला आहे. त्याच्यामध्ये ऑइल वगैरे टाकून आणि आता छान केस विंचरून घ्यायचे आणि हा हेअर मास्क आपल्या केसांवर अप्लाय करायचा. मी तुम्हाला दाखवत आहे किती सुंदर झालेला आहे तो हेअर मास्क. छान ग्रीन कलर आलेला आहे. अशा प्रकारे मी हा हेअर मास्क आपल्या स्काल्पला आधी लावून घेतलेला आहे. नंतर आपल्या केसांच्या लेंथला लावून घ्यायचा आहे व्यवस्थित. आणि आता हा जो मी कडुलिंबाचा पाला घेतलेला होता तो छानपैकी आपल्याला बॉईल करून घ्यायचा आहे. जवळजवळ 1 ग्लास पाणी घ्यायचं आहे. त्याच्यानंतर ते अर्धा ते पाऊण ग्लास राहिलं पाहिजे. तर आता मी दाखवते तुम्हाला कसं छानपैकी बॉईल करून घ्यायचं ते पाणी. आणि आता ते बॉईल झालेलं आहे व्यवस्थित. हा तुम्ही किती पाणी शिल्लक राहिलेलं आहे. आणि याच्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला शॅम्पू. आता तुम्ही कुठला शॅम्पू वापरता त्याच्यावरती डिपेंड आहे. हे पाणी गार होऊ द्यायचं व्यवस्थित आणि हे काढून टाकायचं पाला आणि त्याच्यामध्ये टाकायचं आहे तुमच्या आवडीनुसार तुमच्या क्वांटिटीनुसार शॅम्पू टाकून घ्यायचा. आणि त्या शॅम्पूने आपल्याला केस वॉश करायचे आहे. त्याच्यानंतर कुठलंच आपल्याला पाणी घ्यायचं नाही आहे. या शॅम्पूच्या पाण्याने केस वॉश करून घ्यायचे. याच्यामध्ये आपल्या सगळ्या आपण नॅचरल गोष्टी वापरलेल्या आहेत. आणि मी आता केस धुवून आलेले आहे. तुम्ही बघू शकता केस किती सिल्की मुलायम आणि छान अशी डेन्सिटी आलेली आहे. केस छान दाट वाटत आहे. हा मास्क तुम्ही जवळजवळ 30 ते 40 मिनटं ठेवा आणि आठवड्यातून 2 ते 3 वेळा नक्की लावा. तुमची केस गळती खूप प्रमाणात कमी झालेली असेल आणि खूप सुंदर केस होतील. आवडला असेल व्हिडिओ तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया लवकरच नव्या व्हिडिओमध्ये.